वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, वैद्यकीय तपासणीसाठी घेतले रक्ताचे नमुने। मराठा आरक्षणाच्या साठी आमरण उपोषण करणार, मनोज जरांगे यांचा इशारा। मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरामध्ये रेल्वे पोलिसांवर दगडफेक, रेल्वे हद्दीतल्या अनधिकृत घरांवर कारवाईच्या वेळेला झाली घटना। सैफ हल्ला प्रकरणामध्ये पोलिसाची बदली, तपास अधिकारी असलेल्या पीआय सुदर्शन गायकवाड यांच्या जागी आता अजय लिंगनूरकर यांची नियुक्ती। रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका तंदुरुस्त कसा? संजय निरुपम यांचा सवाल। मणक्याची दुखापत इतक्या लवकर कशी बरी होते? निरुपमांना पडलाय सवाल। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, जामिनाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना मोठं यश, इंटरपोलच्याकडून 8 परदेशी आरोपींच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस। 8 पैकी 7 जण युक्रेनचे तर 1 तुर्कीचा नागरिक।